घरावर करणी झाल्याच्या बहाण्याने महिलेशी शरीर संबंध ठेवू पाहणाऱ्या एका मांत्रिकावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याची नोंद वाकड पोलीस ठाणे येथे करण्यात आली. या प्रकरणी काळेवाडीतील एका महिलेने फिर्याद दिली असून त्यावरून रमजान शेख या मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रमजान नामक एका मांत्रिकाने काळेवाडी येथील एका महिलेला तुझ्या घरावर करणी झाली असल्याचे सांगून ओळख वाढवली. रमजानने त्याच्यात दैवी शक्ती असून मी ती करणी दूर करू शकतो, पण त्यासाठी महिलेला 7 वेळा माझ्याशी शारीरिक संबंध ठेवणे गरजेचे आहे अशी मागणी केली. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल असेही बजावले. त्यामुळे पीडित महिलेने याबाबत कुठलीही वाच्यता केली नाही. परंतु रमजान करणीच्या नावाखाली वारंवार पैशाची मागणी करू लागला होता. तसंच पीडित महिलेच्या चिंचवड येथील एका मैत्रिणीला देखील रमजान आपल्या जाळ्यात ओढू पाहत होता. रमजानच्या अशा वागण्याने पीडित महिलेला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. तिने सर्व प्रकार मैत्रिणीला सांगून त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मला पोटदुखीचा त्रास होता आणि हा इसम रिलेटिव्हच्या नात्याने आमच्या घरी आला आणि मला म्हटला की तुमच्या घरात बसू वाटत नाही असं वगैरे त्यांनी सांगितलं, तुमच्या घरावरती करणी केली आहे म्हणून. आणि त्यांनी मला असं सांगितलं की अंगावरतून लिंबू फिरवायचा आणि शारीरिक संबंध 7 वेळा करायचा, तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि असं नाही केलं तर घरातलं कोणतरी व्यक्ती मृत पावेल. मग त्याच्यानंतर मी ही घटना कोणाला सांगितली नाही भीतीपोटी. मग त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीसोबत पण असाच हा प्रकार घडला. मग तिने त्यांच्या मिस्टरांनी माझ्या मिस्टरांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि अनिशच्यातर्फे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. इथून पुढे जे आमच्यासोबत झालं ते इतर महिलांच्या सोबत होऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचललं आहे. महिलेनी या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेतली. अनिशच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब हालचाल करून पीडित महिलेला धीर देत पोलीस ठाण्यास तक्रार देण्यास सांगून भोंदूबाबाचा भांडाफोड केला. लोकांचं म्हणजे कसं होतं की ही केस जेव्हा आमच्याकडे आली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे, त्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष त्यांना काउन्सिलिंग करणं फार गरजेचं असतं की त्यांनी पुढे केस येण्यासाठी, की जेणेकरून महाराष्ट्रात अशा कितीतरी केसेस घडत असतात आणि त्याच्यात महिलांचं शोषण तर नक्कीच होत असतं. मग त्यांना आम्ही समजावून सांगितलं की असं दुसऱ्या स्त्रियांचं होऊ नये तर तुम्ही पुढे या, आणि त्या पण धाडसाने पुढे आल्या आणि त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि ही केस दर्ज केली. 3 दिवस झाले. आज 3 दिवसानंतर त्या बाबाला अटक केलेली आहे आणि आम्हाला वाटतं की असं कुठे अजूनही घडत असेल, कुठली बुवा बाबांच्याकडून महिलांची शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण होत असेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे संपर्क करून त्यांनी आमच्याकडे जर का काही कंप्लेंट केल्या तर आम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करू.